तर धन्यवाद. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांचा आपण सातत्यानं उल्लेख या स्पर्धेच्या दरम्यान करणार आहोत, परंतु ज्यांचं योगदान या स्पर्धांसाठी लाभलं आहे ना, कारण मी मगाशी देखील म्हटलं की संघर्ष स्पोर्ट्स क्लब म्हटलं तर कमीत कमी 200 ते 250 नावं आपल्याला घ्यावी लागतील आणि 200-250 नावं घेतली तर ऑलमोस्ट एक सामना संपेल. आणि सामन्याला होती या सुरुवात. पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं जातंय. जियाउल हक अर्थातच जावला विरुद्ध ईगल बॉईज, अर्थातच करिश्मा 11 विरुद्ध ईगल बॉईज ही लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज आहे तर पहिले दोनही चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं तर अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. तर आदित्य अर्थातच आदू या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पहिले षटक हाताळत आहेत. आणखीन एक युवा चेहरा आपल्याला जरूर या ठिकाणी ईगल बॉईज संघाकडून पाहायला मिळतोय. व संघर्ष संघाचा जर आपण विचार केला तर या स्पर्धा विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय, ज्यामध्ये हनुमंतजी चौधर साहेब, हरिदासजी करडे साहेब, ठोंबरे काका, राहुलजी चक्रपाणी, दादा भोईर, बबलू कोळेकर, नाना निंबाळकर, किरण म्हात्रे, सतीश थोरात, मंगेश साळुंके, तानाजी बागल, अजयजी सूर्यवंशी, सुनीलजी चव्हाण, मनोज पवार, सुनील कदम, निलेश माने, नवनाथ लवठे, दिनेश जमदाडे, सागर बनकर, संदीप पाटील बाळा, अमोल इंगळे, प्रवीण सकबा आणि सुधीर पाटील या सर्वांचं देखील आपण या ठिकाणी विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त करूयात. आणि याचबरोबर अशी आणखीन बरीचशी नावं आहेत आणि त्यांचा आम्ही उल्लेख आज या संपूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेमध्ये जरूर करणार आहोत. तुर्तास पहिले 2 चेंडू अवांतर आल्यानंतर धावा धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज कमलेश. यावेळेस मात्र मोठा जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित. तिथं डेंजर एंडकडे आहे, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळत असताना एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केले. या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 7 या सांघिक धावसंख्येवर, ज्यापैकी वैयक्तिक 4 धावांचं योगदान हे फलंदाज कमलेशचं राहिलंय. डावखुऱ्या हाताचा आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज अकीब. यावेळेला फुल टॉस आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू 1 बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. आक्रमण एका बाजूने तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती साकारावं लागेल. यावेळेला हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे.
तर गोलंदाज आहेत अजित आणि अजित वरती देखील दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू आणि पंच अवांतर चेंडू घोषित करत असताना 1+1 एकूण 2 धावा आणि या 2 धावेनं करिश्मा 11 संघाची धावसंख्या मात्र 24च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे करिश्मा 11 संघासाठी, कारण आकिबचं मैदानावरती जास्तीत जास्त वेळ उभा राहणं आणि त्याचबरोबर कमलेश एक जेन्युअन ऑलराऊंडर आहे, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. आघाडीचे 3 ते 4 असे खेळाडू आहेत ना की ज्यांनी यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत आणि खास करून करिश्मा 11 संघासाठी या खेळाडूंचं योगदान सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. त्यामुळे त्यामध्ये ही सलामीची जोडी आहे. मागच्या आठवड्यामध्ये आय थिंक धनंजय इलाल आणि विशाल ढोले ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु यावेळेस आय थिंक वैयक्तिक कारणास्तव संघासमवेत उपलब्ध नाही आहेत. परंतु हा संघ जर या स्पर्धेमध्ये कायम राहिला, आपलं आव्हान टिकवून ठेवू शकला तर मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या 2 खेळाडूंची वापसी संघामध्ये होताना आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. आणि अगदी त्याच प्रकारे जियाउल हकचा जर आपण विचार केला तर प्रत्येक स्पर्धेच्या अगदी पहिल्या सामन्याच्या वेळेला ते इथे उपस्थित असतात. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर करिश्मा 11 संघ ज्यानं यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये चमकदार कामगिरी केली आहे, स्वप्नपूर्ती जणू या मैदानावरती त्याने साकारली आहे. एखादी स्पर्धा आपणही जिंकावी, एखाद्या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये आपणही जावं, तब्बल 16 वर्षांचं स्वप्न. आणि आज संघर्ष संघ आणि संघर्ष संघाचं आयोजन म्हटलं ना तर संघर्ष संघासाठी ती एक पर्वणी ठरते. 3 असे संघ आहेत की ज्यांनी आयोजकाचं भूमिका बजावली आणि त्यांना पहिल्या फेरीमध्ये पुढे चाल दिली गेली, बाय मिळाली. त्यामध्ये करिश्मा 11 संघानं स्पर्धा आयोजित केली होती, त्यामध्ये करिश्मा 11 संघाला पुढे चाल मिळाली. ईगल बॉईजनं स्पर्धा आयोजित केली, त्यामध्ये त्यांना पहिल्या सामन्यामध्ये पुढे चाल मिळाली. आणि आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर संघर्ष संघानं ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि या संघाला मात्र पुढे चाल मिळाली आहे, बाय मिळाली आहे. त्यामुळे अपेक्षा केली जाऊ शकते आणि हे संघर्ष संघाचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे गेले अनेक स्पर्धांचं की आयोजनामध्ये एका तरी पारितोषिकाचे ते मानकरी ठरतात. परंतु यावर्षी थोडीशी कॉम्पिटिशन टफ आहे आणि तुम्हाला उच्च दर्जाचा क्रिकेट खेळावा लागेल. संघर्ष संघानं नेहमीच उच्च कोटीचा क्रिकेट या मैदानावरती साकारला खेळला आहे, परंतु काही ज्या चुका आहेत ना त्या चुका अद्यापही मैदानावरती होतात आणि त्याचे परिणाम म्हणजे स्पर्धेला मुकावं लागतं. आणि या स्पर्धांचे लाईव्ह लॉट्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. अगदी ग्रुपमध्ये तो मॅसेज देखील आपण पाहिला ट्रान्सपरन्सी म्हणून. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की पूर्वनियोजित तुम्ही सामने आयोजित केलेत की काय असा ठपका ठेवला जातो आयोजकांवरती, परंतु हनुमंतची चौदार म्हटलं तर काही ना काहीतरी नाविन्य वेगळेपण नेहमीच त्यांच्याकडून पाहायला मिळतं. आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आखली गेली की जे लाईव्ह लॉट्स आपल्याला दाखवले गेले आणि त्यामुळे जी ट्रान्सपरन्सी होती, पारदर्शकता या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील ठरली. थोडासा सामना धीम्या गतीनं मैदानावरती सुरू आहे. जरूर पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र इथे रोख लावली गेली. अवांतर संख्या या षटकामध्ये जास्त राहिली, परंतु मोठ्या फटक्यांपासून मात्र या दुसऱ्या षटकामध्ये वंचित ठेवलं गेलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आणि या 5 धावांमध्ये देखील 3 धावा ह्या अवांतर स्वरूपाच्या होत्या आणि 2 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्या. त्यामुळे पुनरागमन करणारी गोलंदाजी मैदानावरती साकारली गेली. ती गोलंदाज अर्थातच दुसरं षटक हाताळणाऱ्या अजित या गोलंदाजाकडून. संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, संघर्ष स्पोर्ट्स आणि या
संघर्ष स्पोर्ट्सचे संस्थापकीय अध्यक्ष अर्थातच सुनीलजी चव्हाण साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. युनिव्हर्सल कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून गेली 24 वर्ष, हे 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे युनिव्हर्सल कॉम्प्युटर एज्युकेशन. आणि एक मराठमोळं व्यक्तिमत्व, एक माथाडी कामगाराचा मुलगा ज्यानं स्वप्न पाहिलं, शिक्षण क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आणि आज युनिव्हर्सल स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2001 साली युनिव्हर्सल कॉम्प्युटर एज्युकेशन नावाची संस्था उदयास आली आणि तिथून मात्र संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुनील चव्हाण हे नाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. आणि आजही कळंबोलीमध्ये कॉम्प्युटर सारख्या क्षेत्रामध्ये शिक्षण देणारी ही अग्रगण्य संस्था आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र स्वागत केलं आहे गोलंदाजाचं, हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि कमलेशच्या बॅटमधून मात्र येतो आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. नाम घेती ही धरती है. कला केंद्रांमध्ये आता गणपती बाप्पाच्या मूर्त्यांवरती फिनिशिंगचं काम सुरू आहे. अगदी त्यांचं फायनल टच देण्याचं काम आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ऑलमोस्ट 2 ते 2.5 लाख मूर्ती महाराष्ट्रातून परदेशामध्ये निघालेल्या आहेत, प्रवासासाठी निघालेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं हे जे आहे, आणि गणेश मूर्ती म्हटलं तर पेण, अमरापूर या विभागांचा सातत्यानं आपण नेहमी उल्लेख होतो. आणि आज कळंबोलीमध्ये देखील आपण पाहिलं तर विविध कला केंद्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या बाप्पांच्या सुंदर मूर्तीच या ठिकाणी सज्ज आहेत आपापल्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी. आय थिंक संघर्ष मित्रमंडळाची देखील मूर्ती आणि त्या मूर्तीचं देखील या ठिकाणी आगमन काही दिवसांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि त्याकरता कंबर कसली गेले, मला वाटतं 28वं वर्ष आहे संघर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं. गतवर्षी आपण 26-27वं वर्ष साजरं केलं, यावर्षी 28वं वर्ष आहे. आणि अगदी या गणेशोत्सव मंडळाची स्थापना देखील सुनीलजी चव्हाण असतील, किरणजी म्हात्रे असतील, हनुमंतजी चौदर असतील, बाळा पाटील, आमचे संदीप पाटील असतील, रमेश पाटील असतील, सुधीर पाटील असतील, त्याचबरोबर विनायक पाटील असतील, अजितजी नाळे असतील, सुहास नाळे असतील, खूप सारी नावं आहेत. मी सुरुवातीला म्हटलं न्यू बॅटर ऑफ द बॅट आहे अंपायर, येस इट्स अ बाय. तर आजही जर आपण संघर्ष संघाचा फक्त व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलात ना तर ऑलमोस्ट आय थिंक त्यामध्ये 300 पेक्षाही जास्त ग्रुप मेंबर्स आहेत. यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे, क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. अक्की बऱ्याच कालावधी हा खेळाडू शांत होता, परंतु वादळापूर्वीची ही शांतता येते 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की बऱ्याच कालावधी शांत संयमी खेळ आकिबचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जणू आपल्या संधीची हा खेळाडू वाट पाहत होता आणि अक्षरशः जशी संधी मिळाली आहे, मी म्हणून गोलंदाजावरती बरसतोय, तुटून पडलाय, येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार.
आणि याचबरोबर 50 धावा धावफलकावरती लागतात. सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय तो अर्थातच फलंदाजी करणारा करिश्मा 11 हा संघ. पहिल्या तीनही सामन्यांचा जर आपण विचार केला तर 50+ धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये 55+ चं टार्गेट होतं, अर्थातच 56 धावांचं टार्गेट होतं आय थिंक. दुसऱ्या सामन्यामध्ये इतिहास रचला गेला. दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी झाली. खरं तर अपेक्षा होती की शतकाच्या पार, कारण शेवटच्या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या. यावेळेला ऑफ द बॅट पंचांचा इशारा येतोय. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे, सिंगल मात्र धावफलकावरती आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 51 धावा धावफलकावर. हॅलो तर या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. एकूणच जर विचार केला तर 51 धावा धावफलकावरती आल्या. ते एका सेफ झोनमध्ये जरूर स्वतःला पाहतोय. फलंदाजी करणारा करिश्मा 11 संघ, परंतु ईगल बॉईज संघाच्या गोलंदाजांकडे धमक आहे. इथून जर का 5 किंवा 5 पेक्षा कमी धावांमध्ये रोखले गेल्यावर अर्थातच 60च्या आतमध्ये 55-60च्या आतमध्ये, परंतु हे रोखणं थोडंसं कठीण आहे कारण आकिब आता आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. येतोय फ्लॅट बॅटेड षटकार. तर या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 57 धावा धावफलकावरती. आकिबच्या बॅटमधून निघालेला तब्बल हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हळूहळू हा देखील आक्रमक होताना पुन्हा एकदा कमालीचा टायमिंग आहे. लॉफ्ट केलाय चेंडूला, पिकअप शॉट आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हॅलो पण लगातार 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 63 धावा धावफलकावरती येत आहेत. आणि आकिबचा जर आपण विचार केला तर मात्र आकिबच्या बॅटमधून आणखीन एक गडागाती प्रहार. इट्स आउट ऑफ द पार्क. आकिब इज ऑन फायर. षटकार. तर यावेळेस मात्र थोडासा लो राहिला चेंडू, वेग कमी केला होता या चेंडूवरती. 3 लगातार षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 69 धावा धावफलकावर आहेत. हॉल या ठिकाणी शेवट देखील गोड केलाय. शेवटच्या चेंडूवरती येतोय आणखीन एक मोठा फटका जो घेऊन जातोय संघाला 4 षटकांच्या समाप्ती अखेर 75 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 76 धावांचं.
हॅलो. तर धन्यवाद. या ठिकाणी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या सत्राचा विचार केला तर एकूण धावा धावफलकावरती आल्या 75. विजयासाठी 76 धावांचं लक्ष आणि या 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी ईगल बॉय संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. स्ट्रायकिंग एंडला दीप सिंग व मागील 2-3 स्पर्धांमध्ये या खेळाडूची बॅट थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. गोलंदाज कमलेश अक्षय आहेत गोलंदाजीला. यावेळेला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक अकीब, परंतु अकीबकडनं चूक होती आहे. पण खूप कमी वेळा आपण अकीबला झेल सोडताना पाहतो. इथे आउटफील्ड थोडंसं स्लिपरी आहे. शरीराचं संतुलन बनवणं, चेंडूचा अचूक अंदाज बांधणं आणि त्यानंतर मात्र झेलला बळीमध्ये परावर्तित करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. पहिलं जीवनदान मिळतंय दीप सिंगला. तर पहिल्या चेंडूवरती आलेली संधी गमावली गेली आहे, परंतु इथे मात्र लोअर फुल टॉस आणि या चेंडूला कन्वर्ट केलंय 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दीपसिंगच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला मिळतोय. याही वेळेला ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता क्षेत्ररक्षक आफ्रिदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि एकेरी धाव. पण दीपसिंगचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 ते 3 स्पर्धा या फलंदाजाची बॅट थोडीशी शांत आहे, परंतु ही एक योग्य संधी आणि इथे जर का बॅट तळपली तर मात्र लक्ष किती मोठा असो त्या लक्षाचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जियाउल हकनं दुसऱ्यांदा डाईव्ह लगावत असताना अप्रतिम झेल कंप्लीट केलाय. गमावले गेले दीपसिंग, ज्याला एक जीवनदान जरूर मिळालं होतं अकीबनं. तो झेल सुटला होता. कदाचित असं वाटलं होतं की या संधीचा फायदा उचलला जाईल का, परंतु तुझा फॉर्म आहे या खेळाडूचा थोडासा फॉर्मशी झगडताना आणि इथे मात्र जी संधी मिळाली आहे गोलंदाजाला, जरूर
एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं आहे. आणि हेच आहे क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला विपरीत परिस्थितीमध्ये आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारावा लागतो. आणि जर का तुम्ही ही किमया मैदानावरती करू शकलात, यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता बॅड लाईनवरती आणि त्याचा भरपूर फायदा उचलत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. भोजनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे जय्यत तयारी आमच्या भोजन कक्षामध्ये आहे. आणि अगदी भोजन कक्षाच्या दिशेने जर कटाक्ष आपण टाकला तर तिथे मात्र युद्ध पातळीवरती या भोजनाची तयारी सुरू आहे. आणि तिथेच आणखीन एक व्यक्तिमत्व ज्याचा विशेष उल्लेख आपण नक्कीच करूयात, सचिन बाजीराव खराटे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. नटसम्राट, एक बहुआयामी व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कलाकार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण. अगदी आपल्या शालेय जीवनामध्ये, कॉलेज लाईफमध्ये विविध नाटकांच्या माध्यमातून ज्यांना आपल्या कलागुण दर्शवले असे सचिन बाजीराव खराटे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊया थोडंसं मैदानाच्या दिशेनं देखील, कारण आमचे तमाम क्रीडारसिक हा सामना देखील एन्जॉय करत आहेत. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर आहेत. पहिल्या सत्रामध्ये 75 धावा बनवल्या, 76 धावांचं लक्ष, आणि या 76 धावांचा पाठलाग करत असताना हळूहळू का होईना डोकं वर काढायला सुरुवात केली होती ईगल बॉईज संघानं. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 19 धावा आहेत, माफ करा. आणि यावेळेस मात्र संदीप नेगीची बॅट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बोलते आहे. होय, सामना अजूनही संपलेला नाही आहे हे दर्शवणारा हा षटकार. तर पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आणि हा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी संतोषची मते यांना विनंती करतो.
यांचा आज वाढदिवस आहे, तर संपूर्ण संघर्ष मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात. तर एकूणच 2 षटकांच्या समाप्ती अखेर 34 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एक षटक 20+ धावांचं या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरगाव करण्याची संधी ही नक्कीच ईगल बॉईज संघाला. नवीन गोलंदाज यावेळेला पॅडलाईनवरचा हा चेंडू होता. सिंगल आली आहे पहा दुसऱ्या धावेसाठी, आणि हे होणं गरजेचं आहे. पहा दबाव तुम्हाला जर टाकायचा असेल तर मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करावं लागेल. या षटकामध्ये तुम्हाला 20+ धावा हे पहिलं टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला ठेवावं लागेल. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. ते मात्र पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये खरं तर खेळाडूंना जास्त पाण्याची गरज लागत नाही, परंतु संदीप नेगी व एक वेगळी अदा आहे या खेळाडूची. ज्यावेळेला चेंडू बॅटला कनेक्ट होतो त्यावेळेला त्याचा जो लेफ्ट लेग आहे तो ऑटोमॅटिकली बेंड होतो आणि संपूर्ण जो शरीराचा तोल आहे ना तो त्याच्या उजव्या पायावरती असतो. कोणताही प्रकारचा स्ट्रोक्स असो त्याचा डावा पाय बेंड होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही सामने पाहता या गोष्टी मेन्शन खूप कमी वेळा होतात, परंतु ज्यावेळेला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स अ नो बॉल. 1+4 5 धावा. Industry runs. चौकाराच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचला. 41 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 76 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस आणि फुल टोल वसूल करणारा संदीप नेगीच्या बॅटमधून येतो विकेट. षटकार. गोलंदाजी
गोलंदाज आहे, टेनिसमध्ये खूप चांगलं नावलौकिक या खेळाडूचा आहे, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमच्याकडे कंट्रोल असणं गरजेचं आहे, लाईन आणि लेंथ असणं गरजेचं आहे, जी अगदी सर्वाधिक जमेची बाजू ठरते. यावेळेला सिंगल धावफलकावरती इट्स 55 रन्स ऑन द बोर्ड. इक्वेशन जर पाहिलं तर मात्र येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. आणि संदीप नेगेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त 3 फटक्यांचं काम आहे, त्यापैकी फटका क्रमांक 1 मामूल चेंडू जज करतायत आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आपल्या समोर या ठिकाणी जोडले गेलेत. एकूण धावा धावफलकावरती आल्या 62. तर या ठिकाणी ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता संदीप नेगी, आपल्या वैयक्तिक 43 या धावसंख्येवर खेळतोय. 11 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. ऑलमोस्ट 390च्या स्ट्राईक रेटनं मात्र हा खेळाडू मैदानावरती खेळ साकारतोय आणि ज्या इनिंगमध्ये तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीचे कलागुण आहेत आणि दीपसिंग देखील काहीशी कानमंत्रणात देण्याकरता खूप चांगल्या मोमेंटममध्ये होता फलंदाज, परंतु मध्ये जो ब्रेक घेतला गेला अनवॉन्टेड, काही गरज नव्हती. जो फ्लो असतो फलंदाजाचा त्या फ्लोमध्ये जर का अशा प्रकारचा खंड पडला, कारण इथे विकेट तुम्हाला घ्यायचे, परंतु या खेळाडूला रोकडं कठीण आहे. 8 नंबर 6 150. मात्र आपण पाहतोय आणखीन एक खराब चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र केलाय चोरकस प्रहार. नो चेंडूचा इशारा आलाय आणि याचबरोबर संदीप नेगी मात्र कंप्लीट करतोय आपला वैयक्तिक अर्धशतक. 51 धावा धावफलकावर. तर संदीप नेगीला विनंती असेल की आपला बॅट उंचावून आपल्या तमाम चाहत्यांना मात्र या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. काय कमालीचा एफर्ट्स आहे, काय जबरदस्त मॅरेथॉन इनिंग आहे. तर संदीप नेगी बल्ला उठा के 5 चेंडू आणि 5 धावांची अजूनही गरज आहे. संदीप नेगीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आता एका फटक्याचं काम बाकी आहे. तो फटका फलंदाजाच्या बॅटमधून येणार का. 4 चेंडू तुषार भाऊ या ठिकाणी गोलंदाजी करतायत. 15-55 वैयक्तिक आजची आणि इथे मात्र नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. स्ट्राईक
रोटेट केली जाते आणि होय पंचांचा नो चेंडूचा इशारा आला 1+1 आणि त्यानंतर मात्र आणखीन एक अतिरिक्त धाव 1+2 3 धावा धाव फलकावरती. बाईचा इशारा येतोय आणि या 3 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 74 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 74 धावा धाव फलकावरती. येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. संदीपच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळणार का? होय विजयी षटकार फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. व्हॉट अन इनिंग बाय संदीप नेगी. नाबाद 16 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावांची बहारदार खेळी या खेळाडूंना मात्र संदीप नेगी.